नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, खूप मुले कमेंट करत असतात की आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आलेले आहेत, मुंबईला किती फॉर्म आलेले आहेत, गडचिरोलीला, असे वेगवेगळे प्रश्न मुलांचे आहेत, किती फॉर्म आलेले आहेत. प्रश्न रोज कमेंट करत असतात, कॉल मेसेज करत असतात. त्यासाठी आपण या ठिकाणी जे व्हिडिओ आता मुलांचं असं म्हणणं आहे की जेथे किती फॉर्म आलेले आहेत त्याच्यावरती व्हिडिओ बनवत चला. रोज एक व्हिडिओ तरी त्याच्यावरती टाका, म्हणजे मुलांना समजून येईल की कुठे किती फॉर्म येत आहेत. तर मित्रांनो, खरं सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी बघू शकता आतापर्यंत 10% मुलांनी सुद्धा फॉर्म भरलेले नाहीत. परंतु आपल्याला जेवढी माहिती भेटेल तेवढी आपण टाकत जाणार आहोत. जर तुम्ही आज उद्या कधी जर फॉर्म भरला तर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता 94 03 16 98 16 या नंबरवरती माहिती टाकायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एका जिल्ह्याचे मुलींचे किती फॉर्म आलेले आहेत आणि मुलांचे किती फॉर्म आलेले आहे याच्यावरती या ठिकाणी आपल्याला माहिती भेटलेली आहे. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी मुलींचे फॉर्म या ठिकाणी बघू शकता, एक माहिती आलेली आहे. हा अर्ज कधी केलेला आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे. खाली या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. आज किती तारीख आहे तर बघू शकता 12/3 12 तारखेला या ठिकाणी बघू शकता. आज 12:27 हा फॉर्म सबमिट केलेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता चलन देखील केलेले आहे. तर किती फॉर्म आलेले आहेत, कोणता जिल्हा आहे हा, तर या ठिकाणी बघू शकता परभणी जिल्हा SP, परभणी शहर पोलीस. बघू शकता किती फॉर्म आलेले आहेत फक्त मुलींचे. हा मुलींचा फॉर्म सांगत आहे. बघू शकता एकूण फक्त 24 फॉर्म आलेले आहेत. त्याच्यानंतर आपण दुसरा बघणार आहोत. परभणीच्या मुलांनी किती अर्ज केलेले आहेत, मुलींनी फक्त 24 अर्ज केलेले आहेत 12:30 वाजेपर्यंत आज. ठीक आहे. तर मित्रांनो, त्याच्यानंतर SP परभणी या ठिकाणी बघू शकता मुलांनी किती फॉर्म भरलेले आहेत, तर आतापर्यंत 141 मुलांनी फॉर्म भरलेले आहेत. मुलींनी फक्त 24 फॉर्म भरलेले आहेत आणि मुलांनी 141 फॉर्म भरलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जर फॉर्म भरला तर तुम्ही नक्कीच 94 03 16 98 16 या नंबरवरती या ठिकाणी नक्कीच तुमचा या ठिकाणी अशा प्रकारे स्क्रीनशॉट टाकायचा आहे. तुमची माहिती हाईड केली जाईल, लपवली जाईल. तुम्हाला कोणत्याही प्रकारची तिथे अडचण येणार नाही.